मृत्यू हे अटळ सत्य आहे, पण आपल्या जाण्याने जर कोणाच्या तरी आयुष्यात प्रकाशाचा किरण फुलणार असेल तर त्या मृत्यूलाही एका पवित्र यज्ञाचे स्वरूप प्राप्त होते। बागलाण तालुक्यातील गोलवाड येथील अवघ्या 14 वर्षांच्या विकास यशवंत महाले या कवळ्या जीवाच्या जाण्याने अशाच एका मानवतेच्या महायज्ञाची साक्ष नाशिकने पाहिली आहे। एका ग्रामीण आणि कष्टकरी कुटुंबाने आपल्या पोटच्या गोळाच्या विरहाचे असीम दुःख बाजूला सारून अवयवदानाचा जो ऐतिहासिक निर्णय घेतलाय त्याने समाज मनावर माणुसकीची एक मोठी मोहर उमटवली आहे। सटाणा तालुक्यातील गोलवाड येथील 14 वर्ष विकास यशवंत महाले हा युवक मोटरसायकल अपघातात गंभीर जखमी झाला होता। त्याच्यावर सटाणा व नाशिक येथील डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या मराठा विद्या प्रसारक रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र मेंदूला गंभीर दुखापत झाली होती। 3 दिवस डॉक्टरांनी त्याचा जीव वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले, मात्र तो ब्रेन डेड झाला। मराठा विद्या प्रसारक रुग्णालयातील ब्रेन डेड कमिटीने तपासणी करून ब्रेन डेडची घोषणा केली। त्यानंतर अवयवदान समुपदेशक डॉक्टर संजय रकिबे यांनी कुटुंबांचे समुपदेशन करत अवयवदानाचे महत्त्व समजावून सांगितले। त्यानंतर एका आदिवासी भागातील सर्वसामान्य कुटुंबांनी अवयवदानाचा निर्णय घेतलाय आणि वेगवेगळी 4 पथकं अहोरात्र या प्रक्रियेत झटत होती। याबाबत प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्र यांना ही माहिती देण्यात आली आहे व त्यांच्या समन्वयातून दिनांक 23 एप्रिल रोजी रात्री 11 वाजेपासून 2 मूत्रपिंड, दोन्ही नेत्र, यकृत, त्वचा यांच्या वितरणाचा धावपळ सुरू झाली व आज शनिवार पहाटे 5 वाजेपासून सकाळी 11 वाजेपर्यंत मृतविकासावर शस्त्रक्रिया करून त्याचे दोन्ही मूत्रपिंड आणि यकृत पुणे येथील वेगवेगळ्या रुग्णालयात नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिकसर, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, नाशिक ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मदतीने ग्रीन कॉरिडॉर तयार करून नाशिक ते पुणे येथे अवयव पाठवण्यात आला। त्यासाठी पंचवटी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सचिन देवरे सर यांचे देखील विशेष सहकार्य लाभले। दोन्ही नेत्र नाशिकच्या डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या नेत्रपीडित तर त्वचा डॉक्टर नेहते रुग्णालयातील त्वचापीडित दान करण्यात आले। मराठा विद्या प्रसारकचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे व शिक्षणाधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर लोखंडे, अधिष्ठाता डॉक्टर सुधीर भामरे व रुग्णालयातील ट्रान्सप्लांट कमिटीची संपूर्ण टीम व सर्व डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचारी यांच्या उपस्थितीत मृतविकासाचे शव त्याच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आले व मराठा विद्या प्रसारक रुग्णालयाच्या वतीने मानवी साखळीत करून मानवंदना देण्यात आली। गेल्या 2 दिवसांच्या या सर्व अवयवदानाच्या प्रक्रियेत डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरांची टीम, नाशिक ग्रामीण शहर पोलीस आयुक्तालय शहर आणि ग्रामीण वाहतूक पोलीस आणि नाशिक जिल्हा रुग्णालय यांनी अहोरात्र काम केले। रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मानवी साखळी करून विकासाच्या पार्थिवाला मानवंदना दिली। एका चिमुकल्या देहाने जाता जाता 5 ते 6 जणांना जीवनदान दिले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।